दोषींना कडक शिक्षा देणार, जिथे असतील तिथून शोधून काढणार. पोलीस आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर शहांचा इशारा. प्रकरणाचा तपास वेगानं करण्याच्या सूचना. षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही, दोषींना कठोर शिक्षा देणार. दिल्ली स्फोटाप्रकरणी पंतप्रधान मोदींचा भूतानमधून इशारा. दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे. स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू, 30हून अधिक जण जखमी, तर 7 जणांचे मृतदेह कुटुंबियांना सोपवले. इतर मृतदेहांची ओळख पटवणं सुरू. दिल्लीमध्ये स्फोटानंतर महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर. शिर्डीला येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी, तर कोल्हापुरात अंबाबाई मंदिर परिसरातीलही सुरक्षा वाढवली. मुंबई महापालिकेमध्ये 61 जागा ओबीसींसाठी आरक्षित. ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनोद घोसाळकरांना आरक्षण सोडतीचा फटका. तेजस्विनी घोसाळकरांचा मतदारसंघ मागासवर्ग प्रवर्ग म्हणून आरक्षित. मिनी विधानसभेतही भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करा. महायुती जिंकली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून काम करा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाजप नेत्यांना सूचना. राज्यामध्ये सर्पकार परिस्थिती निर्माण. 3 साप, प्रत्येकाची शेपूट प्रत्येकाच्या तोंडात, अशी परिस्थिती. सगळेच एकमेकांना गिळायला बसलेत. उद्धव ठाकरेंचं महायुतीवर टीकास्त्र. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस. शिंदेंकडून सुनील राऊतांना फोन. राऊतांच्या प्रकृतीबाबत विचारणा. अजित पवारांना यावेळी मोदीही वाचवू शकणार नाहीत. पार्थ पवार प्रकरणानंतर अंजली दमानी यांचा इशारा. मेघदूत बंगल्यावर बावनकुळेंची घेतली भेट. उद्या सकाळी मोठा गौप्यस्फोट करणार. प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून इथपर्यंत पोहोचले. प्रवक्ते पदावरून हटवल्यानंतर रुपाली ठोंबरेंची फेसबुक पोस्ट. आपला इतिहास अन्याय सहन करणाऱ्यांचा नाही, गरज पडली तर खाडा करणाऱ्यांचा आहे. ठोंबरेंचा इशारा.